स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशानं राहता तहसील कार्यालयाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1चं आयोजन करण्यात आलं होतं. राहता येथील साई विठ्ठल लॉन्स इथं पार पडलेल्या या शिबिरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हे शिबिर शिर्डी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर आणि राहत्याचे तहसीलदार अमोल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली संपन्न झालं. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय यंत्रणा लोकांच्या दारी पोहोचवण्याच्या हेतूनं या शिबिराचं नियोजन करण्यात आलं होतं. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध दाखल्यांसाठी किंवा दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या कार्यालयात फेरा माराव्या लागू नयेत यासाठी एकाच जागेवर सर्व विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. शिबिरात सहभागी झालेले प्रमुख विभागात दाखले आणि जमिनीशी संबंधित कामे, शेतीविषयक आणि ग्रामीण विकास योजना, मोजणी आणि नकाशा दुरुस्ती, महिलांच्या कल्याणाच्या योजना, मोफत आरोग्य तपासणी, जनजागृती शिबिराचं आयोजन केलं होतं. शिबिरामध्ये केवळ अर्ज स्वीकारले गेले नाहीत तर अनेक प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात आला. प्रामुख्यानं ई फेरफार, कलम 155 अंतर्गत दुरुस्ती, जिवंत सातबारा मोहीम आणि तुकडीबंदी कायद्याच्या विरोधातील व्यवहार नियमित करणं, PM किसान योजना, ई मोजणी आणि ॲग्रिस्टॅक नोंदणी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, विविध सामाजिक सुरक्षा, पेन्शन योजना आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे विविध दाखले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विविध कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर म्हणाले, शासकीय योजनांची अंमलबजावणी शेवटच्या घटकापर्यंत व्हावी हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. तर तहसीलदार अमोल मोरे यांनी नागरिकांनी या संधीचा फायदा घेऊन आपली प्रलंबित कामे मार्गी लावावीत असं आवाहन केलं. या कार्यक्रमाप्रसंगी प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, भूमी अभिलेख अधीक्षक योगेश थोरात, मंडल अधिकारी महेश मस्के, ग्राममहसूल अधिकारी कृष्णा शिरोळे, गणेश कांगणे, गणेश भोगीर, शिवाजी दरेकर, श्रीमती अपर्णा शिलावंत मॅडम आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच राहता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय सदाफळ, मोहनराव सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, राजेंद्र बाबळे, साहेबराव निधाने, नगरसेवक राहुल सदाफळ, मुन्नाभाई शहा, अजय आगरे, गोटू बोरकर, नितीन गाडेकर, भीमराज निकाळे, दशरथ तुपे, सुयोग शेळके, प्रदीप बंडकर, अरुण गाडेकर, विजय गिधाड, सचिन बनसोडे, दिनकर बावके, दिलीप नाना गाडेकर आदी यावेळी उपस्थित होते. महसूल विभागाच्या ज्या विविध योजना आहेत आणि ज्या नवीन सुधारणा आपल्या झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर जे इतर शासकीय विभाग आहे ज्यांचं महसूल विभागाच्या समन्वयाने वेगवेगळ्या योजना आपण राबवत असतो, तर त्या योजनांची माहिती देणं, लाभार्थ्यांना त्याचा लाभ देणं यासाठीचं आजचं हे शिबिर आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राहता तालुक्यात आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघात आपण सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील सर, मंत्री जलसंपदा तथा पालकमंत्री अहिल्यानगर, तसेच माननीय सुजयदादा विखे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वेळोवेळी अगदी ग्राम पातळी स्तरावर आपण शासन आपल्या दारी असेल, विविध योजनांचा लाभ द्यायचे शिबिर असेल हे आपण आयोजित करत आहोत. आणि त्याच अनुषंगाने हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. तर या अनुषंगाने जे महसूल विभागात ज्या महत्त्वाच्या काही सुधारणा झालेल्या आहेत, जसे की आता एनए हा रद्द करण्यात आलेला आहे की जेणेकरून आता तुम्हाला तहसील ऑफिस, प्रांत ऑफिस किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातनं एनए चा आदेश घेण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला नियोजन प्राधिकरणाकडनं डायरेक्टली विकास आराखडा मंजूर करून घेणं किंवा बांधकाम परवानगी घेणं हे आता आहे. त्यामुळे तो एनए हे रद्द झालेला आहे. त्याचबरोबर महसूल विभागाचे किंवा महाशासनाचे जे 2011 पूर्वीच्या जागांवर जे अतिक्रमण आहे, निवासी स्वरूपाचे जे अतिक्रमण आहेत, ते अतिक्रमण
आपण नियमाकुल करून घेणं, त्याचबरोबर मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना जी आहे की शेतातले आपले जे रस्ते आहेत त्याचं बळकटीकरण करणं, त्याचबरोबर आपले सातबारा असतील तर सातबारा अद्ययावत करून घेणं, ज्या आपल्या नोंदी प्रलंबित असतील त्या नोंदी मंजूर करून घेणं आणि अद्ययावत सातबारे आपण लाभार्थी यांना देणं, त्याचबरोबर जिवंत सातबारा की जे आपले खातेदार आहेत ते मयत आहेत परंतु त्यांचे वारस अजून आपण सातबाऱ्यावर घेतलेले नाहीत, तर असे वारस नोंदी घेऊन तो सातबारा जिवंत करणे. तर अशा पद्धतीचे जे वेगवेगळ्या महत्वाकांक्षी योजना आहेत त्या योजनांचा लाभ देण्यासाठीच आजचं आपलं हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. तरी मी जे सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. क्रमांक 1 या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मुद्दाम म्हणून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे विभागीय अधिकारी माननीय माणिकराव पाटील, या तालुक्याचे तहसीलदार, त्याचप्रमाणे या गावचे आमचे तलाठी शिरोळे भाऊसाहेब, त्यांच्याबरोबर असणारे या ठिकाणी आलेले सर्व सहकारी, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, संजय सदाफळ, विजय सदाफळ, सर्व नगरसेवक आणि लाभार्थी मित्र, आज आपण पाहतो राज्यामध्ये अनेक प्रकारच्या योजना महाराष्ट्र शासनाने प्रभावीपणे सुरू केलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान योजना असेल, रोजगार हमीची योजना असेल, पाटबंधारे खात्याची योजना असेल, जमीन भूधारक मोजणीची योजना असेल, अनेक योजना महाराष्ट्र शासनाने इतक्या प्रभावीपणे राबवण्याचं काम, सर्वसामान्य माणसाला लाभ कसा मिळेल ही भावना सरकारची आहे. आपले अधिकारी अत्यंत प्रभावीपणे ती योजना राबवतात, याचा तुम्हा आम्हाला निश्चितपणानं सार्थ अभिमान आहे. माननीय नामदार साहेबांनी या शिर्डी मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये नाही असा मतदारसंघामध्ये प्रभावीपणे विकास करण्याचं काम नामदार साहेबांनी हाताशी घेतलेलं आहे. कॅनलच्या रिमॉन्डिंगची योजना असेल, राहता बाजार समितीची योजना असेल, MIDCची योजना असेल, गावच्या अनेक प्रकारच्या विकासाच्या योजना असतील, अनेक नामदार साहेबांनी या ठिकाणी प्रभावीपणे योजना राबवल्या आणि त्याचा लाभ आज सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतोय. महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 साठी आपल्या उपविभागाचे प्रांताधिकारी आदरणीय आहेर साहेब, आपल्या तालुक्याचे तहसीलदार मोरे साहेब, आपल्या पालिकेचे मुख्याधिकारी लोंढे साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे मोहनदादा, कैलास बापू, राजेभाऊ आबळे, उपाध्यक्ष नाना, हे सर्व या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिले आणि सर्व लाभार्थी इथे उपस्थित राहिले. मित्रांनो, सांगायची गोष्ट अभिमानाने फार छान वाटतं की पूर्वी प्रत्येक कामाला तुम्हाला तलाट्यापासून तर तहसीलदारपासून तर कलेक्टरपर्यंत स्वतः जावं लागायचं. दाखला असू, कुपन असू, छोटं असू किंवा मोठं असू, तिथं ऑफिसला गेल्याशिवाय तुमचं काही काम होत नव्हतं. परंतु सन्माननीय नामदार साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या महाराजस्व अभियानाच्या अगोदर देखील शासन आपल्या दारी अशी एक योजना काढली होती आणि आपल्या मतदारसंघात या अगोदरच हे काम सन्माननीय नामदार साहेबांनी सुरू केलं होतं. जनतेच्या दारात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने सर्व अधिकारी तालुक्याचे असतील, जिल्ह्याचे अधिकारी असतील, यांना घेऊन हे अभियान या अगोदर नामदार साहेबांनी अनेक वेळा राबवलेलं आहे आणि त्याचा आपण लाभ देखील घेतलेला आहे. त्यामुळे आपला तालुका या शासकीय योजनेच्या बद्दल राज्यात अव्वल स्थानावर आहे, ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि अभिमान वाटावा असं हे सन्माननीय नामदार साहेब आणि आदरणीय सुजयदादा यांचं काम आहे. आज आपल्या लाडक्या बहिणींना जो लाभ मिळतो
हा लाभ सुरू होण्या अगोदर सन्माननीय दादांनी रेशन कार्ड विभक्त करण्याचं काम सन्माननीय आयर साहेब यांच्या नेतृत्वाखाली याच्यातून केलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणीचा फायदा देखील आपल्या तालुक्यात सर्वात जास्त महिला भगिनींना मिळत आहे. असं आपल्याला पुरोगामी आणि भविष्याचं वेध घेऊन चालणारं नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळालेलं आहे. आणि या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी वर्ग अत्यंत चांगल्या रीतीने काम करत आहे. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये महसूल व वन विभागामार्फत अनेक पुरोगामी आणि जनहिताच्या योजना राबवल्या जातात. हा विभाग जनतेच्या अतिशय जवळचा असा समजला जातो. आपण ऐकून आहात की जन्मापासून तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देखील हा विभागाची संपर्क असतो आणि म्हणून हा विभाग अतिशय पारदर्शक व्हावा, लोकांना अतिशय कमी वेळात आणि चांगल्या आणि अचूक सुविधा मिळाव्यात, पारदर्शकता असावी, या दृष्टीने महाराजस्व अभियान 2011 पासून राबवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे माननीय नामदार विखे साहेब महसूल मंत्री असताना त्यांनी देखील या विभागाला मोठ्या प्रमाणावर चालना दिली आणि शासकीय जमिनींचे वितरण असेल, त्याचप्रमाणे विभागाचा आकृतिबंध असेल किंवा अनेक असे महत्त्वाचे निर्णय साहेबांनी त्यावेळेस घेतलेला आहे. शेती महामंडळाच्या बाबतीमध्ये ज्या काही हजारो एकर जमिनी भोगोटदार वर्ग 2च्या होत्या त्या भोगोटदार वर्ग 1 करून हे अनेक कोटी रुपयाचा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांना मिळवून दिलेला आहे आणि त्या जमिनीवरचे निर्बंध आज रोजी आपल्या जिल्ह्यातील शेती महामंडळाच्या जमिनीचे निर्बंध उठलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक योजना त्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर मागील काही वर्षामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी 75 एकर जागा दिलेली आहे. त्या ठिकाणी सावळीवीर फाट्याजवळ भव्य असं इमारतीचं काम चालू आहे. त्यामध्ये सुसज्ज असा जनावरांचा दवाखाना आहे, नंतर वैद्यकीय महाविद्यालय आहे, मुलांसाठी हॉस्टेल आहे आणि रिसर्च सेंटर आहे. त्याचप्रमाणे MIDC साठी देखील आपल्याला कल्पना आहे की MIDC साठी सुद्धा 502 एकर जागा देण्यात आलेली आहे. आमचं प्रांत ऑफिस 2013 मध्ये नव्याने प्रांत ऑफिस झालं आणि आम्ही नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये आजही माझं कार्यालय आहे. परंतु साहेबांच्या प्रयत्नातून एक प्रशस्त इमारत, ॲडिशनल कलेक्टर साहेबांची आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाची प्रशस्त इमारत रेस्ट हाऊसच्या पाठीमागे होत आहे. 4 ते 5 महिन्यामध्ये ही इमारत अस्तित्वात येईल. अशा पद्धतीने अनेक कामं ह्या विभागामार्फत माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी केलेले आहेत. तदनंतर माननीय बावनकुळे साहेब आता महसूल मंत्री आहेत आणि बावनकुळे साहेबांनी देखील अतिशय पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे या विभागाचं कामकाज हाती घेतलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहेत, सुरू केलेल्या आहेत आणि प्रभावीपणे राबवल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज अभियान, की छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे रयतेचे राजे होते आणि त्यांचं अतिशय चांगलं असं प्रशासक देखील होते आणि म्हणून या सेवा लोकांना मिळाव्यात या माध्यमातून हे अभियान सुरू झालेलं आहे. यामध्ये जिवंत सातबारा हा एक प्रकार आहे. आता माझ्याकडे केसेस चालतात. एक केसेसमध्ये देखील असं लक्षात येतं की व्यक्ती 2011-12ला मयत झालेली असते आणि 2018 किंवा 2024-25 पर्यंत देखील त्याची वारस नोंद घेतली जात नाही. याचा गैरफायदा काय होतो, ज्या मूळ मयताचं नाव सातबाऱ्याला असतं तर त्याचा कुठला तरी बोगस वारस तयार होतो आणि ती नोंद तलाट्याला घेण्यासाठी तो अर्ज करत असतो किंवा कुठलं तरी मृत्यूपत्र तो तयार करतो. मृत्यूपत्र हे नोंदणीकृतच असलं पाहिजे असं काही नाही. साध्या कागदावर मृत्यूपत्र असलं, एखादा 2 साक्षीदार घेतले असं ते बोगस मृत्यूपत्र तयार करून ते सातबाऱ्याला नाव लावण्यासाठी, मालकी हक्काला नाव लावण्यासाठी अर्ज येत असतात किंवा हस्तांतरण देखील होत असतात. आणि म्हणून या सर्व गोष्टी टाळण्यासाठी जर सातबारा जिवंत असला, अद्यावत असला तर हे जे प्रकार आहेत, गैरप्रकार हे आपले थांबू शकतात.